हे पहा तुम्ही किती हेवी आहे, याची क्वालिटी बघू शकता आपण. फक्त चारा इथं ठेवायचा, ऑटोमॅटिक मशीन चारामध्ये घेऊन जाते. आता आपण तर बघितला चारा एकदम हेवी चारा बघू शकता आपण, एकदम हेवी क्वालिटीचा चारा काढलेला आपण. विशेष म्हणजे ह्याला कन्व्हेयर बेल्ट आहे सर, म्हणजे आतमध्ये चारा ढकलण्याची आवश्यकता नाही शेतकरी बांधवांना. ऑटोमॅटिकली चारामध्ये घेऊन कटिंग करणार चारा. तर दुसरं म्हणजे ह्याला गिअर सिस्टीम आहे सर. बर, चारा छोटा मोठा करण्याची साईज आहे सर. चारा साईज छोटी करायची का मोठी करायची, अर्धा इंच ते 1 इंच. सर विशेष म्हणजे हायस्ट कार्बन स्टीलच्या ब्लेड आहे ह्याला. ब्लेडला दोन्ही साईडनी धार आहे सर, म्हणजे ह्याला धार लावायची आवश्यक नसते. म्हणजे जसा यूज होईल तसा ऑटोमॅटिक धार लागतो. आणि हे 4-5 वर्ष गंजत नसतात, हे खराब होत नसतात. आता ह्यामध्ये कडबा आला, मका आली, ऊस आला, नेपियर, सुपर नेपियर, सर्व प्रकारचे चारा निघू शकतो यामध्ये. आता मोटर सर आपल्याकडे 3 प्रकारचे आहेत. आता काही शेतकऱ्यांना सिंगल फेजची मोटर लागते, काहींना 3 फेज लागतात आणि काहींना तर लाईटचा प्रॉब्लेम असतो, त्यामुळे आपण इंजनची पण सुविधा आहे आपल्याकडे. मंडळी नमस्कार. शासनाच्या 50% अनुदानामध्ये मिळणारे अत्यंत हायटेक आणि आधुनिक चारा कुट्टी मशीन मी आपल्यासाठी आता सध्या घेऊन आलेलो आहे. माझ्या बाजूला तुम्ही हे जे मशीन पाहत आहात, हे मशीन जे आहेत हे तुम्हाला 3 फॉर्मॅटमध्ये मिळणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला इंजिन असणार आहे किंवा मोटर, या दोन्ही फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मिळणार आहे. आधुनिक पद्धतीचे याच्यामध्ये ॲडव्हान्स काय काय गोष्टी आहेत त्या आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, याची किंमत जाणून घेणार आहोत. आणि त्यासोबतच हे मशीन मिळवण्यासाठी तुम्हाला 50% अनुदानाची प्रोसेस काय करावी लागणार आहे. आज आपण प्रगती ॲग्रोमॉल बीड या ठिकाणी आलेलो आहेत आणि कंपनीचे संचालक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून ही माहिती जाणून घेणार आहोत. दादा नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार. आपल्या प्रेक्षकांना आपला परिचय द्या. माझं नाव जय निर्मळ, प्रगती ॲग्रोमॉल बीड या नावाने आपलं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. तर मला आता एक सांगा, हे आपलं हे जे चाप कटर आहे किंवा कडबा कुट्टी मशीन आहे, या मशीन बद्दल थोडक्यात माहिती सांगा की नेमकं काम कसं करतं किंवा काय मशीन आहे. हे सर आपण अत्याधुनिक टेक्नॉलॉजी कडबा कुट्टी मशीन बनवलेले आहे शेतकरी बांधवांसाठी. त्यामध्ये आपल्याकडे 3 मॉडेल आहेत. आपले कुठले कुठले मॉडेल आहेत त्यावरती आपण येऊयाच. फक्त सगळ्यात अगोदर आपल्या मशीनची खासियत काय किंवा हे मशीन कसं काम करतं ते एकदा सांगा. आपल्या मशीन सर्वप्रथम पाहिलं सर, सगळ्यात ज्याला जागा कमी लागते, विशेष म्हणजे ह्याला कन्व्हेयर बेल्ट आहे सर, म्हणजे आतमध्ये चारा ढकलण्याची आवश्यकता नाही शेतकरी बांधवांना. बोला तुम्ही. तर दुसरं म्हणजे ह्याला गिअर सिस्टीम आहे सर. बर, चारा छोटा मोठा करण्याची साईज आहे सर. अच्छा, ओके. आणि यामध्ये चारा टाकल्याच्या नंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली चारामध्ये घेऊन कटिंग करणार चारा. बरोबर. या मशीन मध्ये याच्या व्यतिरिक्त अजून काय काय फॅसिलिटी दिलेल्या आहेत आपण. सर विशेष म्हणजे हायस्ट कार्बन स्टीलच्या ब्लेड आहे ह्याला. येऊ शकता आपण इकडं. कुठले ब्लेड म्हटले? हायस्ट कार्बन स्टील चा ब्लेड आहे त्याला. ब्लेडला दोन्ही साईडनी धार आहे सर, म्हणजे ह्याला धार लावायची आवश्यक नसते. म्हणजे जसा यूज होईल तसा ऑटोमॅटिक धार लागते. हो. कार्बन स्टील वापरण्याचं काय कारण आहे? हायस्ट कार्बन स्टील वापरण्याचं कारण सर एक तर ह्याला धार लावायची आवश्यकता नसते आणि हे 4-5 वर्ष गंजत नसतात, हे खराब होत नसतात. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याला 4 पाते आपण दिलेले आहेत. 4 ब्लेड आहे त्याला. 4 ब्लेड आहे सर, म्हणजे ॲक्युरेट ह्याला गिअर सिस्टीम आहे सर. गिअरने जशी म्हणजे छोटा मोठा चारा आपल्याला ऑटोमॅटिक करता येतो, म्हणजे चारा साईज छोटी करायची का मोठी करायची, अर्धा इंच ते 1 इंच. आणि हा जो आपण याच्या पाठीमागचा हा रोलर आहे सर, म्हणजे काय फायदा होतो? ह्याचा फायदा असा होतो, म्हणजे चाराची संख्या किती, चारा छोटा तात का मोठा तात, जसं चाऱ्याची संख्या असेल तसे असं वर ऑटोमॅटिक हे होतं सर. हे हायड्रोलिक होतं, हायड्रोलिक रोलर आहे सर ह्याला. कन्व्हेयर बेल्टचा काय फायदा होतो? कन्व्हेयर बेल्टचा सर असा फायदा होतो, म्हणजे शेतकरी बांधवांना आता पहिल्या मशीन कशा ओल्ड जुन्या काळात मशीन बघितली असतात सर, म्हणजे त्यामध्ये शेतकरी बांधवांचा किती जणांचा ऍक्सिडेंटचे प्रॉब्लेम एवढे झाले त्यामध्ये सर. कोणाचे हात गेले, कोणाचे बोट गेले, खूप असे. ह्याला सर आपण असं बनवलंच असं अत्याधुनिक टेक्नॉलॉजी बनवलाय सर. हे पहा तुम्ही किती हेवी आहे, याची क्वालिटी बघू शकता आपण. बरोबर. फक्त चारा इथं ठेवायचा, ऑटोमॅटिक मशीन चारामध्ये घेऊन जाते. ठीक आहे. यासोबत त्याला चाकं दिली, त्याचा काय फायदा होतो? चाकं सर शेतकरी बांधव म्हणजे काही जण शेतामध्ये नेतात, मशीन शेतातून घरी आणतात, तर म्हणजे जागा खूप कमी लागते सर. या चाकाचा असा फायदा होतो सर. आणि त्यासोबतच तुम्हाला ते प्रत्येक ठिकाणी नेण्या आणण्यासाठी सोपं जातं. बरोबर. आता या मशीनला वीज किती लागणार आहे किंवा मोटर वगैरे त्याचं काय सांगता? आता मोटर सर आपल्याकडे 3 प्रकारचे आहेत. आता काही शेतकऱ्यांना सिंगल फेजची मोटर लागते, काहींना 3 फेज लागतात आणि काहींना तर लाईटचा प्रॉब्लेम असतो, त्यामुळे आपण इंजनची पण सुविधा आहे आपल्याकडे. इंजन पण देतो आपण. अच्छा. हो. ओके.
ठीक आहे. आता हे आपल्या तिन्ही ज्या मशीन आहेत त्या मशीन मध्ये वापरलं जाणारं हे जे मटेरियल आहे हे कुठल्या प्रकारचं, या मटेरियल बद्दल काय सांगतात? आता हे मटेरियल बघितलं तुम्ही तर आपण हे हायस्ट कार्बनच्या ब्लेड आहे ह्याला, आणि हे मटेरियल बघू सर पूर्ण हेवी मटेरियल आहे आपलं सर. बरोबर. हा ठीक आहे. आणि या मशीनला तर समजा आपण नेल्याच्या नंतर आपल्याला पुढे सर्व्हिस कशी मिळणार आहे, किंवा पुढे सर्व्हिस शेतकरी वगैरे कुठलाच आहे आपण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शेतकऱ्यांना आपण पोहोच करतो. कुठलाही डिलिव्हरी चार्जेस वगैरे लागत नाही शेतकरी बांधवांना. हे 1 तासामध्ये 1.5 टनापर्यंत चारा काढतं, म्हणजे 1500 किलो पर्यंत 1 तासामध्ये कॅपॅसिटी आहे चाऱ्याची. बरोबर. हे सर्वात मोठं मॉडेल आहे. 2 नंबरचं मॉडेल बघू शकता आपण, हे 2 नंबर मॉडेल आहे. हे 1 तासामध्ये 1 टनापर्यंत चारा काढतं, म्हणजे 1000 किलो पर्यंत चारा कॅपॅसिटी आहे. आणि तिसरं मॉडेल बघू शकता, त्याची 22,000 किंमत सर. हे तिसरं मशीन हे सर्वात छोटं मॉडेल आहे आपलं, ह्याची किंमत आहे 20,000 रुपये. ठीक आहे. हा बरं, मला काय सांगा याची कॅपॅसिटी किती आहे? ह्याची पर हाऊस सर 500 किलो पर्यंत आहे, म्हणजे अर्धा टन एवढी कॅपॅसिटी. हो हो हो. ठीक आहे. या तिन्ही मध्ये मोटर कुठली यूज होणार आहे? तिन्ही मॉडेल 3 HP ची मोटर येते सर. 2880 RPM ची हाय स्पीडची मोटर असते ह्याला. बरं, कोणाकडे शेतकऱ्यांकडे लाईट नसेल त्यांच्यासाठी? ज्यांच्याकडे लाईटचा प्रॉब्लेम असताना आपण इंजन देतो सर. शेतकऱ्यांना सपोज लाईटचा प्रॉब्लेम असेल तर इंजन देतो आपण. काही केला तिन्ही पण प्रकार सर आपल्याकडे. लाईट सिंगल फेजची मोटर असते आपल्याकडे, 3 फेजची असते, आणि लाईटचा प्रॉब्लेम असेल तर इंजन देतो. बरं, आता तुम्ही जसं मला म्हणाले की सबसिडी बद्दल काय सांगाल? सबसिडीची काय प्रोसेस असणार आहे, ती तुम्ही करून देता का? त्याचे चार्जेस वगैरे? सबसिडीचे कुठलेही चार्जेस पेड करायची आवश्यकता नाही शेतकऱ्यांना. त्यासाठी डॉक्युमेंट लागतात 7/12, बँक पासबुक आणि आधार कार्ड. हे डॉक्युमेंट आम्हाला व्हॉट्सअप जरी केले शेतकऱ्यांनी तरी आपण त्याची फ्रीमध्ये प्रोसेस करून देतो सर आपण. अच्छा, हो. आणि मला अजून एक विचारायचं की आता हे जे मशीन आहे शेतकऱ्याला जर महाराष्ट्रातल्या किंवा दुसऱ्या जिल्ह्यातून जर मागवायचं असेल तर त्याला तिथे त्याच्या घरपोच कसं मिळेल आणि त्याचे चार्जेस वगैरे काय? महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आपण पाठवण्याची आपल्याकडे सुविधा आहे. कुठलाही डिलिव्हरी चार्जेस शेतकरी बांधवांना आवश्यकता नाही. तर 1000 रुपये देऊन बुकिंग करावं लागते. बुकिंग चार्जेस असतो आपला 1000 रुपये. 1000 रुपये देऊन बुकिंग करू शकतात. 3 ते 4 दिवसामध्ये शेतकऱ्यांना त्या तालुक्या ठिकाणी येऊन जाईल सर. मग बाकी मशीन आल्यानंतर बाकीचं पेमेंट करायचं उर्वरित. बरोबर. आणि ह्या मशीनचे कुठलेही पार्ट्स खराब झाले किंवा कुठले काही अडचण आली तर मग पुढे त्याला काय करता येईल? कुठलेही पार्ट अडचण आली सर, त्याचा फक्त पार्टचा फोटो पाठवा शेतकऱ्यांनी. आपण त्यांना घरपोच पार्ट पाठवण्याची आपल्याकडे सुविधा आहे सर. 3 ते 4 दिवसामध्ये त्यांना घरपोच स्पेअर भेटून जाईल सर त्यांना. अच्छा, ठीक आहे. आता तुम्ही हे जे मशीन कस्टमरला देणार आहात, बरोबर, ऑर्डर करण्याची काय प्रक्रिया असेल? ऑर्डर करण्यासाठी पहिले शेतकऱ्यांना नाव सांगावं लागतं, 2 मोबाईल नंबर सांगावं लागतात, आणि 1000 रुपये देऊन बुकिंग करावं लागते. 3 ते 4 दिवसामध्ये मशीन भेटून जाते सर. ठीक आहे. आपला एकदा मोबाईल नंबर सांगा. आपला मोबाईल नंबर आहे 9130 97 95 55. दुसरा आहे 97 67 45 25 55. ठीक आहे. ओके सर. तर मंडळी, यांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे त्यांच्या मोबाईल नंबर आपण स्क्रीनवर सुद्धा देणार आहोत. या नंबरवरती तुम्ही फोन करून मशीन्स ऑर्डर करू शकता, मागवू शकता, किंवा या मशीन विषयी अधिक माहिती त्यांना विचारू शकता. धन्यवाद.